नमस्कार. पेण विधानसभा 191 मतदारसंघाची आता रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. तर एकूण 12 उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये आपण सर्वांचं लक्ष लागले ते महायुतीचे उमेदवार सन्माननीय रविशेठ पाटील साहेब यांनी देखील आपला प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आपल्या समवेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील आहेत. खरं तर लोकांपर्यंत या ठिकाणी प्रतिक्रिया पोहोचली पाहिजे की वैकुंठ शेठनी नेमका कोणता निर्णय घेतलाय, काय पद्धतीने काम करणार आहेत. प्रचाराचा नारळ फुटलाय. वैकुंठ शेठ, आपण काय सांगाल? कारण या ठिकाणी आपण बघतोय की अनेक पक्षाचे, विविध पक्षाचे अर्ज फॉर्म या ठिकाणी उमेदवारीचे भरले गेलेत. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसाद भोईर असतील, शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे असतील आणि तसेच विविध पक्षाचे आणखीही फॉर्म या ठिकाणी आहेत. तर आपली प्रतिक्रिया काय रविशेठ पाटील साहेबांबद्दल? मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पेण विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन रचनेप्रमाणे जवळपास 380 बूथ आहेत आणि गेल्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 380 बूथवर जाऊन आम्ही त्या ठिकाणी संघटना बांधण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. मग रोहा तालुका असू द्या, पेण तालुका असू द्या, सुधागड तालुका असू द्या, या भागामध्ये प्रत्येक गावावरती, प्रत्येक वाडीवरती भारतीय जनता पक्षाने त्यांचं संघटन मजबूत केलेलं आहे आणि त्याचा फायदा येत्या काळामध्ये निश्चितपणे रविशेठ पाटील साहेब यांना मिळणार आहे. आपण पाहिलं तर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये 3,12,000च्या जवळपास मतदान आहे आणि या मतदानामध्ये प्रचंड मुसंडी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी व शिवसेना या महायुतीचे उमेदवार मारणार आहेत असं चित्र या ठिकाणी दिसते. खरं तर या ठिकाणी आपण बघितलं तर विरोधी जे उमेदवार आहेत त्या विरोधी उमेदवारांनी सांगितलं की इथे विकास कामं झालेली नाही आहेत. पेण विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही नावाच्या पाट्या दिसत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल विकास कामांबद्दल? विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर आपण पाहिलं गेलं की सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या तालुक्याला भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर अनेक नद्या, खाड्यांचं स्वरूप आहे आणि मग त्यावेळेला आपण पाहतोय की त्या ठिकाणी शिव भाग आहे, जो कासू भागाचा एक भाग आहे, परंतु तो नागोडण्याशी जोडला गेलेला आहे. परंतु नागोडणा आणि रोहा भागामध्ये त्यांना जायला लागतं. विशेष करून आपण पाहिलं तर पेण तालुक्याशी जोडला गेलेला नाही. त्या ठिकाणी सन्माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब व आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून निश्चितपणे बेणशे ते आमटेम या 35 कोटी रुपयाच्या पुलाची निर्मिती केली आहे. त्या पुलामुळे पूर्ण भाग पेण तालुक्याला जोडला जाणार आहे आणि असं काम गेल्या अनेक वर्षामध्ये झालेलं नाही. अनेक जणांनी त्या ठिकाणी उद्घाटनं केलीत, परंतु वस्तुस्थिती रूपाने त्या ठिकाणी काम झालेलं नाही. आज आपल्याला काम चालू झालेलं आहे. आपण पाहतोय तर भुंड्या पुलाचा प्रश्न आहे. त्या भुंड्या पुलाचा ब्रिजसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब व रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे. निश्चितपणे सांगतो की आमच्या हमरापूर दादर रावे विभागाला पाहिलं तर तसं अंतर बघितलं तर 3 ते 4 किलोमीटर अंतर आज पाटणेश्वर अंतोरी या मार्गाने पेणपासून होऊ शकतं, परंतु आज 8 किलोमीटरचा 10 किलोमीटरचा वळसा त्या ठिकाणी घालावा लागतो आणि त्या घटनेला अनुसरूनच ही सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. सापोली अंतोरे ब्रिजची त्या ठिकाणी निर्मिती केली, त्याचं उद्घाटन झालं. आज सापोली अंतोरे ब्रिज झाल्यानंतर आज त्या भागातील जनतेला जवळ आणण्याचं तालुक्याचं काम आज महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण ब्रिज पाहिले तर अजूनसुद्धा प्रस्थापित ब्रिज खूप आहेत की जेणेकरून तालुका पूर्णपणे एकत्रित होईल. आज आपण पाहिलं तर तुम्ही पाहिलं की ॲम्ब्युलन्स असतील किंवा इतर सगळ्या योजना असतील, विकास कामं असतील, आज कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याबरोबर आज स्मशानभूमी असतील, अशा अनेक कामं त्या ठिकाणी झाले आहेत. पाण्याचेसुद्धा वाड्यावाड्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आहे. जी काय कामं झालेली आहेत ती फक्त आणि फक्त महायुतीच्या काळात झाले आहे. आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या काळामधील सरकारने 2.5 वर्षामध्ये कोणतेही काम केलं नाही, कोणतीही विकास कामे त्या ठिकाणी झाली नाही. तो 2.5 वर्षाचा काळ आणि आता महायुतीचा 2.5 वर्षाचा काळ ह्याचा जर आपण लेखाजोखा मांडला तर निश्चितपणे महायुतीच्या काळामध्ये आपल्याला जास्त कामं झालेली पाहायला मिळतील असं या ठिकाणचे चित्र आहे.
आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर महायुतीमध्ये जर आपण बघितलं तर एक मोठी ताकद समजली जाते, ते म्हणजे रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे साहेब असतील आणि नवनिर्वाचित या ठिकाणी खासदार धैर्यशील पाटील असतील. तर यांचा आपल्याला या ठिकाणी महायुतीला कशा पद्धतीनं फायदा होईल? आज आपण पाहिलं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये रोह्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ, नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघ व त्याचबरोबर धाटाव पंचायत समिती, वरसे पंचायत समिती यातील भाग आहे हा पूर्णपणे रोहा तालुक्याशी जोडला गेला आहे. रोहा तालुक्यामध्ये तटकरे साहेबांचं जवळपास गेले 40 ते 50 वर्ष वर्चस्व आहे आणि ते त्यांनी अबाधित ठेवलं आहे. ह्या भागातील आणि ही सर्व मंडळी जर आपण बघितली तर 25,000चा एक मोठा गठ्ठा, मतांचा गठ्ठा हा तटकरे साहेबांच्या पूर्णपणे आधिपत्याखाली त्या ठिकाणी कार्यरत आहे. निश्चितपणे आपण पाहिलं तर मतांचा एवढा मोठा गठ्ठा ज्या वेळेला एखाद्या नेत्याच्या आधिपत्याखाली कार्यरत असतो त्यावेळेला तो नेता ज्या युतीमध्ये सामील असतो त्याचा विजय निश्चित असतो. आणि धैर्यशील दादांच्या माध्यमातून आपण पाहिले की पेण पूर्व भाग आहे, त्या ठिकाणी सुधागड तालुका आहे, त्या ठिकाणी पेण तालुक्यातील काही भाग, या भागातील सुद्धा अनेक कार्यकर्ते, अनेक सरपंच, अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य हे कार्यरत आहेत. त्याच्यामुळे ही दोन मंडळी तर आहेतच, परंतु आपण पाहिलं आहे की भारतीय जनता पक्षाचा सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आज पूर्णपणे या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. खरं तर आज आपण बघतोय की जसं वैकुंठ शेठ पाटील यांनी सांगितलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलेली आहेत, नवनवीन योजना केंद्र शासन असेल राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत. तर सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील, आपण देखील या ठिकाणी पेण विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बूथ वाईज आपण फिरलेला आहात, तर लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे, तर आपण लोकांना पेणच्या मतदारांना आपण काय आव्हान कराल? भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी व शिवसेना महायुतीचे उमेदवार सन्माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायची जबाबदारी आपल्यावर आली आहे. आपण सर्व मंडळीने मोठ्या ताकदीने कमळ ह्या निशाणीचं बटन दाबून महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार निवडून आणायचं आहे. त्याचबरोबर आपल्या हक्काचा आमदार आणि येत्या काळामध्ये ज्या महायुतीच्या माध्यमातून काम होणार आहे त्या महायुती आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि आपल्या भागाचा विकास आपण मोठ्या ताकदीने करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलायचं आहे.